इथून पुढे झालेल्या प्रत्येक निकृष्ट कामाचा लेखाजोखा पंचनामा महाविकास आघाडीतर्फे बेडगेच्या जनतेच्या माध्यमातून एक सामान्य नागरिक व्यावसायिक पंच म्हणून 100% आमच्या वतीने केला जाईल। परवाच आपल्या लीड महाराष्ट्र या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही बेडग मंगसूर रस्त्याचं जे काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे याचं खड्ड्यात दाखवून तुम्हाला आम्ही बातमी जनतेसमोर आणली होती। त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील, संबंधित विभागाचे अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी यांना दाखवण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळं जे लोकप्रतिनिधी जागी होऊन व्हायला पाहिजे होतं ते काय आम्हाला दिसत नाही। पण जे आता काम चालू संबंधित कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही स्वतः बघतात आम्ही काय खोटा आरोप कुणावर केला नव्हता, किती मोठी डबरी होती, काय होतं। आमचे मित्र सन्माननीय बेडगचे गावचे लोकप्रिय सरपंच असे बोलले होते की काम करणारी चुका होतात, मग मान्यच आहे, आम्ही चूक झाली चूक दाखवायची नाही का? आम्हाला देखील जनतेने एक वार्डातील सदस्य म्हणून निवडून दिलं आहे। आपण त्यांनी माझ्यावर असा आरोप केला होता की विधानसभेच्या तोंडावर नेत्यांना खुश करण्यासाठी मी हे बातमी दिली आहे। पण आदरणीय सरपंच साहेब, मला असं काय करण्याचं होतं, तुम्ही असेल मी असेल एक लोकप्रतिनिधी आहे, आपण जनतेला खुश करणं समाधान करणं हे आपलं काम आहे। म्हणजे चांगली कामं करून ही चांगली काम आहे का? हे डबरे दिसतात खड्डे दिसतात ही काम चांगलं आहे काय? मला तर काय किंवा तुम्हाला तर काय, लोकप्रतिनिधी असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील यांना खुश करायची गरज नाही। यांना खुश करण्यासाठी कोणी वाईट असेल बातमी असेल किंवा ही समोर आणत नसेल, पण जे निकृष्ट काम चालू आहे त्या कामाला वाचा फोडणे आपल्याला काळाची गरज आहे। त्यासाठी आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे। आज तुम्ही म्हणता की लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आदरणीय सुरेशभाऊ खाडेंच्या माध्यमातून खूप मोठा फंड बेडगला मिळत दिला आहे। मी मान्यच करतो, सुरेशभाऊच्या माध्यमातून बेडगला भरपूर मोठा फंड दिला आहे। फंड दिला असताना त्या माध्यमात फंडातून होणारी कामं ही अत्यंत निकृष्ट दर्जाची कामं होतात। याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही एवढी फंड दिलेला वल्गना करता दिलाय, पण परवा झालेल्या लोकसभेमध्ये लोकांनी तुमच्या या भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे आणि तुमच्या खासदार 10 वर्ष असलेल्या खासदारावर नाराजी व्यक्त पराभवाचा सामना केला आहे। हेच जर तुम्हाला विधानसभेला करून घ्यायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि हेच विधानसभेला होणार आहे। पण जर लोकांचा पैसा आहे, लोकांच्या उत्पन्नात येणारा टॅक्समध्ये पैसा जो चांगल्या रीतीने वापरला पाहिजे, ह्या टक्केवारीच्या विकास मला अडकलेला दिसतो आणि टक्केवारीतून बाजूला काढायचं तर सर्वच लोक तुम्ही असाल, मी असेल किंवा इतर सदस्य असतील, सर्वांनी पुढाकार घेऊन फंड करणाऱ्या देणाऱ्या माणसाचं आपण कौतुक निश्चित करू, पण कामाचा दर्जा चांगला तर आपण करू असं मी तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो। आणि त्या JCB साह्याने डबरी खड्डे उकरले जातात त्यावेळेला जे मुरुम होतं ते मुरुम नव्हती, ती माती होती, माती असल्यामुळे चिखल खाली होता, त्यामुळे रस्ता बैबळीत झाला होता आणि डांबरीचं त्यात काही डांबराचं हेच नाही, त्यात प्रमाणच टक्केवारी चांगलं आहे। अजून देखील आजच्या ह्या कामावर देखील आम्ही समाधान नाही आहोत, कारण जो रस्ता कट झाला आहे तो मध्ये पॅच दिसत आहे तुम्हाला, ही पॅच पूर्णपणे उकरून काढून नव्यानं करणं गरजेचं आहे। कारण हे ठेवा असं जोडलं तर आणि परत उकरणार आहे, त्यांना एकजीव करणं गरजेचं आहे। सकाळी देखील मी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर लढव साहेबांच्या काही इंजिनियर दीपक भगत म्हणून त्यांना हेच दाखवलं की तुम्ही एकसारखं काम करा, अशी मध्ये ठेवा जोडल्यासारखं करू नका, तरच काम टिकणार आहे। आणि चांगली उच्च प्रतीचे डांबर वापरणं गरजेचं आहे। मुरुमाची क्वालिटी व्यवस्थित माती मिक्स मुरुम वापरल्यामुळे आज या त्यांच्या कामाच्या दर्जाला आपण सामोरं जनतेला जायला लागत आहे, त्याचं त्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि होणारं काम हे चांगल्या प्रतीचं व्हावं अशी जनतेच्या वतीनं या 5 नंबर 6 वार्डाच्या आणि बेडग मंगसूर रस्त्याच्या राहणाऱ्या शेतकरी बांधव मी कलेक्टरची विनंती करतो। धन्यवाद।